मंडळी, बिग बॉसच्या घराचं दार उघडण्यासाठी आता फक्त उरलेले आहेत काहीच दिवस बाकी. परंतु या बिग बॉसच्या घरात यंदा कोणते कंटेस्टंट्स असणार आहेत हा प्रश्न तुमच्या सगळ्यांनाच पडलेला आहे. तर याच प्रश्नाचं उत्तर आज या व्हिडिओद्वारे देणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं बिग बॉस डिकोडरवरती. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, यावर्षीचा सीझन गाजवण्यासाठी येत आहेत अनेक महारथी. कोण नेता आहे तर कोण अभिनेता आहे, तर कोण इन्फ्लुएन्सर आहे, तर कोण गायक आहे, तर कोण कॉन्टेंटचा महाराजा आहे. तर असे धडाकेबाज 15 सदस्य घरात एंटर होणार आहेत. तर या 15 कलाकारांची नावं मी तुम्हाला सांगूनच टाकतो. त्यातील पहिलं नाव आहे राज हंचनाळे यांचं. राज हंचनाळे हे एक ॲक्टर आहेत. तेजश्री प्रधानबरोबर यांना तुम्ही प्रेमाची गोष्ट या मालिकेत पाहिलेलं आहे. तर यांचं नाव यावर्षीच्या लिस्टमध्ये समोर येत आहे. त्याच्यानंतर दुसरं नाव आहे रुचिता जामदार यांचं. मित्रांनो, रुचिता जामदार या MTV रोडीज डबल क्रॉस या सीझनमध्ये तुम्ही त्यांना पाहिलेलं आहे. तर यांची दाट शक्यता आहे यंदाच्या सीझनमध्ये येण्याची. त्याच्यानंतर तिसरं नाव आहे मुकेश पंडित उर्फ डॅनी पंडित. मित्रांनो, डॅनी पंडित यांचं नाव या सीझनसाठी खूप तुफान चर्चेत आहे आणि यांच्याबद्दल सांगाल तेवढं कमीच आहे, कारण यांचा कॉन्टेंट आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे. कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि यांच्या म्युझिकची टेस्ट ही तर सगळ्यांनाच माहिती आहे. सगळ्यात भारी भारी हिट म्युझिक्स डॅनी पंडित यांनी दिलेले आहेत. तर यांची देखील यावर्षी दाट शक्यता आहे बिग बॉसच्या घरात येण्याची. त्याच्यानंतर चौथं नाव आहे बेबिका ध्रुवे यांचं. मित्रांनो, बेबिका ध्रुवे या बिग बॉस OTT सीझन 2मध्ये होत्या आणि त्या ठिकाणी त्यांनी टॉप 5पर्यंत प्रवास केलेला होता. तर या जर यावर्षी घरात आल्या तर नक्कीच टॉप 5मध्ये देखील ते पोहोचू शकतात. तर यांचे देखील दाट चान्सेस आहेत बिग बॉसच्या घरात यावर्षी येण्याचे. त्याच्यानंतर पाचवं नाव आहे वैशाली सामंत यांचं. मित्रांनो, वैशाली सामंत ह्या सिंगर आहेत. ऐका दाजीबा, छमछम करता असे जबरदस्त हिट गाणे त्यांनी दिलेले आहेत. यांचं नाव देखील यावर्षी आलेलं आहे. त्याच्यानंतर 6वं नाव आहे सोनाली राऊत यांचं. मित्रांनो, सोनाली राऊत या बिग बॉस हिंदी सीझन 8मध्ये गौतम गुलाटीच्या सीझनमध्ये त्या ठिकाणी दिसल्या होत्या. यांचं देखील नाव यावर्षी चर्चेत आहे. त्याच्यानंतर 7वं नाव आहे राकेश बापट यांचं. मित्रांनो, राकेश बापट हे बिग बॉस OTT सीझन 1मध्ये दिसले होते आणि त्याचप्रमाणे आत्ता रिसेंटमध्ये त्यांनी लीड रोल देखील केला होता मराठी सिरियलमध्ये आणि त्या सिरियलचं नाव आहे नवरी मिळे हिटलरला. तर यांचं देखील नाव यंदाच्या सीझनमध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर 8वं नाव आहे निहारिका साळुंखे यांचं. मित्रांनो, निहारिका साळुंखे या स्टार प्रवाहावरील पिंकीचा विजय असो तर तसेच काही साऊथ मूव्हीजमध्ये देखील यांनी काम केलेलं आहे. तर यंदाच्या सीझनमध्ये हाही दिसू शकतात. त्याच्यानंतर 9वं नाव आहे रोहित राऊत यांचं. मित्रांनो, रोहित राऊत हे सिंगर आहेत आणि रिसेंटमध्येच त्यांनी MX प्लेअरवरील आय पॉप स्टार हा सिंगिंग रियालिटी शो जिंकलेला आहे. यांचं गेल्या वर्षी देखील नाव आलं होतं आणि यावर्षी देखील येतं आहे आणि यावर्षी जास्त चान्सेस आहेत घरात एंटर होण्याचे. त्याच्यानंतर 10वं नाव आहे सिद्धांत जोशी उर्फ श्रीमान लेजंड यांचं. मित्रांनो, श्रीमान लेजंड यांच्याबद्दल सांगाल तेवढं कमीच आहे, कारण बांधिलकी फॅमिली यांना चांगलंच ओळखते. तरी पण मी तुम्हाला सांगूनच टाकतो, सिद्धांत जोशी म्हणजे श्रीमान लेजंड हे एक यूट्यूबर आहेत, गेमर आहेत आणि तसेच यांची जी गेमिंग खेळण्याची स्टाईल आहे हे कॉमेडी त्या ठिकाणी सतत करत असतात आणि म्हणूनच यांची फॅन फॉलोविंग त्या ठिकाणी तगडी आहे. तर यांचं देखील नाव यंदाच्या सीझनमध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर 11वं नाव आहे अनुश्री माने यांचं. मित्रांनो, अनुश्री माने या चल भावा सिटीत म्हणजे झी मराठीवरती त्या ठिकाणी एक रियालिटी शो आला होता. त्या ठिकाणी त्या दिसल्या होत्या. यंदा यांना बिग बॉससाठी अप्रोच केले गेलेलं आहे. त्याच्यानंतर 12वं नाव आहे आकाश भापकर यांचं, म्हणजेच नाना. मित्रांनो, आकाश भापकर यांना नाना म्हणून ओळखलं जातं आणि इंस्टाग्रामवरती ते कॉन्टेंट बनवत असतात. तसेच यांचा यूट्यूबवरती देखील कॉन्टेंट तगडा आहे. तर यांचं देखील नाव यंदा येत आहे. त्याच्यानंतर 13वं नाव आहे विजय पाटकर यांचं. मित्रांनो, विजय पाटकर हे एक कॉमेडी ॲक्टर आहेत आणि यांच्या विनोदी भूमिकेमुळे हे नेहमीच चर्चेत असतात. तर यंदा यांचं नाव समोर येत आहे. त्याच्यानंतर 14वं नाव आहे गिरिजा ओक यांचं. मित्रांनो, गिरिजा ओक यांचं नाव सगळीकडेच आहे आणि यंदा सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती सगळीकडे यांच्या नावाची चर्चा होत आहे. तर गिरिजा ओक ॲक्टर आहेत मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधील. तर या ठिकाणी यंदाच्या सीझनमध्ये येण्याचे यांचे देखील चान्सेस आहेत. त्याच्यानंतर 15वं नाव लास्ट बट नॉट द लिस्ट विनायक माळी दादूस. मित्रांनो, दादूस यांचं देखील नाव
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही देखील आलेला आहे. घरामध्ये जाण्याचे चान्सेस कमी आहेत, परंतु दिसण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, हेच होते ते 15 कलाकार जे की बिग बॉसच्या घरात 4 चांद लावण्यासाठी येत आहेत. वेल मित्रांनो, या 15 कलाकारांपैकी तुम्हाला कोणता सदस्य पाहायला आवडेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्यतिरिक्त अजून कोणत्या कंटेस्टंटला तुम्हाला पाहायला आवडेल, तुमच्या आवडत्या कलाकाराचं नाव मेन्शन करायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला. मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.